त्याच्यात भरपूर भाज्या, वांग, गाजर, शेवग्याच्या शेंगा असा सांबर आलेला आहे। केरळ थाळीमध्ये कढी पहिल्यांदा खाणार। अनलिमिटेड म्हणल्यावरती कढी आणि रसम असा। 100 रुपयात अनलिमिटेड पारंपरिक केरळी जेवण, 3 प्रकारच्या भाज्या, रसम, सांबार, कढी, भात, पापडम, चटणी, लोणचे आणि स्वीट डिश चव अप्रूव्ह केलेली आहे केरळी ग्राहकांनी। पायसम, फॅमिली फूड इन फिश करी, व्हेरी स्पायसी अँड दिस इज सो गुड। आपण म्हणतो कोकणात पण आपल्याला मिळतो जसा उकडीचा भात आहे हा। व्हेज जेवणाच्या व्यतिरिक्त खूप कमी दरात मिळतं उत्तम प्रकारचं नॉनव्हेज, स्पेशली मासे। म्हणजे 100 आणि 150 रुपयाला चिकन बिर्याणी आहे आणि 80 रुपयाचा जो बांगडा फ्राय आहे तो तंदूर बेस्ट आतापर्यंत मी खाल्लेला। असा सुरमई मासा आहे, त्या वाफा येतात, गरम गरम सर्व केलेला आहे। टोमॅटोचा पण आंबटपणा आहे आणि चिंचेचा पण। केरळमध्ये मसाला आणि जरा ड्राईश असं नॉनव्हेज नेहमी फ्राय देतात। हा 10 रुपयाचा परोठा आहे। आज आपण पहिल्यांदा चाललो आहोत कलिना विलेज ओल्ड CST रोडवर। नमस्कार मंडळी, आजचा माझा हा शोध म्हणजे हे वाचू नका, हे वाचा। हा शोध तुम्हाला खूप आवडणार आहे। इथे फक्त 100 रुपयात तुम्हाला अनलिमिटेड साध्या म्हणजे केळीच्या पानावरती थाळी अगदी पारंपरिक केरळ चवीची आणि पद्धतीची मिळणार आहे। जसं असतं ना, आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला एखादी जागा जर अशी मिळाली जिथे आपल्या घरच्या चवीचं, पारंपरिक चवीचं जर काय मिळत असेल तर आपण प्रत्येक वेळेस तिथे जातो घरची आठवण आल्यानंतर। तसंच इथे आत गेल्यानंतर केरळची एवढी मंडळी तुम्हाला भेटेल जे मला सांगत होते की इथे भाज्या ज्या प्रकारे शिजवलेल्या आहेत, त्यांच्या तेलाचा वापर वगैरे अगदी पारंपरिक आहे, घरची आठवण देते त्यांना। आपल्याला आज एकदम ऑथेंटिक त्यांच्या पद्धती पण कळतील। मला इथे नॉनव्हेजही मिळणार आहे। ह्या 100 रुपयाच्या थाळीमध्ये तुम्हाला स्वीट पण येतं, असा मस्त शोध मी लावलेला आहे। त्याच्यामुळे कॉमेंट करा आणि म्हणा मस्तच तन्वी, खूपच मजा। हे बघा, ही जागा एवढीच आहे म्हणजे जणू एक खानावळ असते तशी। लोक पटपट येऊन जेवून जात असतात। एअर कंडिशन्ड आहे पण तुम्हाला दिसतील लिमिटेड टेबल। इथल्या मालकांना जेव्हा विचारलं एवढे कमी दर कसे काय, तर त्यांनी सांगितलं की त्यांचं प्रोफेशन खरं वेगळं आहे, पण हे त्यांना नेहमी मुंबईमध्ये करायचं होतं, ते म्हणजे एकदम ऑथेंटिक चवीचं केरळी जेवण, एकदम अफोर्डेबल, म्हणजे जास्तीत जास्ती लोक येतील आणि इथले मसाले आणि इतर गोष्टी पण सगळ्या केरळवरनं येतात। आता प्रमाणपत्र या गोष्टीचं आपल्याला फक्त केरळी लोकांकडनंच मिळणार आहे। बघा, Myself Sheena, I am coming from Kottaya in Kerala. Nice, very good. In like a home, in fish curry is very spicy. I like so much. I think the taste is good. Our Kerala food. This hotel is Malayalis, so the food is also good. Not much spicy, mild flavor. When we came here, we had Kerala lunch. Now we are having biryani, and this is so good. I'm from Chennai. I like to Kerala food. This very much sweet and in paisam. That is very good. Nice. Delicious food, family food. तर मंडळी इथे कसं आहे ना की आल्यावरती डायरेक्ट तुम्ही बसा आणि तुमची ऑर्डर द्या इथे, कारण का अशा गोष्टी सगळ्या लिमिटेड आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम पटकन येस थँक्यू। हे असं नाही की तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागेल। जसं आपण थाळीच्या जागांवरती जातो तेव्हा ताटं ऑलरेडी तिथे टेबलवरती असतात, तसं ते आल्या आल्या तुम्हाला विचारतात। जर तुम्ही सांगितलं की तुम्हाला थाळी पाहिजे तर तुम्हाला लगेच केळीचं पान ते मांडतात आणि सर्व्हिस पण लगेचच सुरू होते। पण म्हणतो कोकणात पण आपल्याला मिळतो जसा उकडीचा भात आहे हा। सो कूट म्हणजे पातळ भाजी आलेली आहे, लाल भोपळ्याची आणि काळ्या वाटाण्याची, बीटरूटचं पोरियल, पांढऱ्या भोपळ्याचं रायतं, जशी आपली कोकणात असते ती, काळ्या वाटाण्याची उसळ ज्याच्यामध्ये मला खोबरं दिसतंय, पायसम पण याच्यामध्येच इन्क्लुडेड आहे। हे आहेत इथले खूप लोकप्रिय चेटा, मल्याळम मध्ये भावाला चेटा म्हणतात, आणि हा आहे उकडलेला आपला लाल भात जो असतो। चेटा आपले मराठी पण एकदम अस्खलित बोलतात। आणि हे आलेलं आहे सांबर, त्याच्यात भरपूर भाज्या, वांग, गाजर, शेवग्याच्या शेंगा असा सांबर आलेला आहे, आणि कढी। मी ॲक्च्युली केरळ थाळीमध्ये कढी पहिल्यांदा खाणार आहे, आणि रसम हे अनलिमिटेड इथे आलेलं आहे। पहिला आपण सांबर आणि भाताचं ही टेस्ट घेऊया। ह्या उघड्या भाताची चव इतकी मस्त असते आणि हा ॲक्च्युली इतका लाईट असतो ना की तुम्ही कितीही, येस थँक्यू चेटा, पातळ असा रस्सम आता ओतलेला आहे। पास जो भात आहे तो कितीही खाल्ला तरी तुम्हाला असं दबदबल्यासारखं वाटणार नाही। बॉइल्ड राईस, त्या सांबारमध्ये छान भाज्या आहेत भरपूर, म्हणजे एक असा पौष्टिक अँगल आपल्याला मिळेल। बीटरूट पोरियलमध्ये ओला नारळ आहे, थिंक त्यांचा जो मसाला आहे त्याच्यामध्ये बडूशोप आहे। मी जेव्हा केरळला गेलेलो तेव्हा मी मिरी किंवा जे खडा मसाला असतो तो आम्ही खूप शॉपिंग केलेला, बिकॉज तिथे तो खूप सुंदर क्वालिटीचा मिळतो, पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं फक्त बडूशोप आणि मिरीचा वापर केलेला आहे आणि ओल्या नारळाचा। एकदम बीटरूट क्रंची, असं गळालेलं नाही आहे, छान आहे। मी आता ही लाल भोपळ्याचं कूट म्हणजे पातळ भाजी बघते मी, त्यामध्ये काळा हरभरा आहे,
जरासं तिखट आहे, एकदम छान माइल्ड दिसतंय. याच्यामध्ये पण ओला खोबऱ्याचं वाटप आहे. आणि हा रायता पांढऱ्या भोपळ्याचा कसा लागतोय बघूया, कारण की हे दोन्ही तरी जरा स्पायसी वाटलेत मला. अमेझिंग आहे. घरी लावलेल्या दह्याला जसा एक आंबटपणा असतो ना, त्याचं रायतं बनवलं की त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते. सो सिमिलरली असं वाटतंय. रायतं आय थिंक एक मिक्स करून छान वाटेल खायला, कारण का तसं बघायला गेलं तर आहे जरा स्पाइस लेवल भाज्यांची. काळ्या हरभऱ्याचा सांबारा आपण जो कोकणात म्हणतो तसा आहे यांचा, पण ओलं खोबरं नाही आहे, ह्याच्यामध्ये सुकं खोबरं वापरलेलं आहे. ॲक्च्युली ते सुकं खोबरं तुम्हाला दिसेल. हे जास्त तिखट नाही. थोडासा पापड पण घ्यायचा. ॲक्च्युली यांच्या या जेवणामध्ये पापडम हा टेस्ट खूप एलिव्हेट करतो. सो येस, थँक्यू. ओल्या नारळाची चटणी आहे. या कुठल्याच भाज्यांमध्ये मला जास्ती असा लसणाचा एकदम खमंग असा स्वाद मिळाला. सो यांच्या चटणीमध्ये असा लसणाचा एकदम खमंग स्वाद येतो आहे. एकदम फ्लेवरसम झालं सगळं एकदम अचानक. यांचं लोणचं लिंबाचं आहे. मला आवडतं लिंबाचं लोणचं. सो दॅट इज लाईक बेसिक. केरळला गेलेले तेव्हा एका गावामध्ये ॲक्च्युली कढीमध्ये म्हणजे कढीच्या बेसचा भाजी बनवत होते. कढी कशी आहे बघते. मसाला छाससारखी आहे, म्हणजे गोड वगैरे काही नाही आहे. असं आल्याचं छास आपण असं म्हणू शकतो. ताकभात कसं खातो आपण लाईट, तसं असं आपण भाताबरोबर पण हे खाऊ शकतो. आय थिंक सोलकढी राईस ज्यांना आवडतो त्यांना ही चव आवडेल. कढी इज कढी म्हणजे युनिवर्स. रसम यांचा याच्यात चिंच खूप आहे. टोमॅटो आणि चिंच आणि जरासं स्पाइस वेगळा आहे. म्हणजे एरवी जो मिरीचा एकदम खमंग असा त्याच्यामध्ये डॉमिनेशन असतं तसं मिरीचं नाही आहे. त्यांनी चिंचावरती जास्ती भर दिलं. सो चिंच आणि टोमॅटो आणि लसूण. इथे जे रेग्युलर लोक येत असतील ते भातावर बरोबर ना जे त्यांना आवडत असेल, म्हणजे कढी तर कढी, सांबार तर सांबार, रसम तर रसमच, म्हणजे आपलं पोटभर जेवत असतील. पान असं फोल्ड करायचं आहे हे सांगण्यासाठी की आता माझं झालेलं आहे जेवून, आता स्टॉप सर्विंग. आणि आता खीर टेस्ट. भाताची खीर तर खाल्ली आहे, पण उकड्या भाताची खीर मी पहिल्यांदा खाल्ली आहे. पण इमॅजिन करा 100 रुपयात तुम्ही किती अनलिमिटेड पोटभर, म्हणजे हे सगळ्या गोष्टी एकदम सिम्पल आणि पारंपरिक होत्या. असं कुठेही तेलाचा वगैरे वापर जास्ती नव्हता. त्याच्यामुळे असं नाही आहे की अनलिमिटेड खाऊन पण तुम्हाला त्रास होईल. सो किती मस्त ऑप्शन आहे. परत एकदा लिहा कॉमेंट करून, मस्तच चांगली. आता आपण नॉनव्हेजला सुरुवात करूया. कुछ मीठा हो जाए तर आपलं झालेलं आहे. ही मात्र लिमिटेड आहे, ही अनलिमिटेड नाही. नॉनव्हेजची बारी. केरळमध्ये जे फिश फ्राय असतात ना ते आपल्यासारखे रवा फ्राय नसतात. तर हे बघू शकता तुम्ही, जरासा त्यांचा मसाला आणि जरा ड्राईश असं नॉनव्हेज नेहमी फ्राय दिसतं. म्हणजे हे आहे आता चिकन फ्राय, ज्याच्याबरोबर म्हणजे कुठलाही तुम्ही ह्यापैकी फ्राय जर ऑर्डर केला जे ड्राय आहे बेसिकली, तर हे 2 ग्रेव्हीज नॉनव्हेजच्या ते तुम्हाला देतात. आणि आता हा 10 रुपयाचा परोठा आहे जे मी 2 घेतलेले आहेत हे सगळं ट्राय करण्यासाठी. हा आहे बांगडा, सुरमई आहे, मोदक म्हणजे असा छोटासा मासा आहे तो असं छान फ्राय केलेला आहे तोंडी लावण्यासाठी. माकुळ म्हणजे स्क्विड आहे आणि हे तरली फ्राय आहे. त्याच्याचबरोबर ही सुरमईची कढी आहे, म्हणजे त्यांचं मीन करी, बेसिकली फिश करी सुरमईमध्ये दिली आहे. आणि ही पण फिश करी वेगळी एक टेस्ट करण्यासाठी त्यांनी दिलेली आहे मला. हे आहे चिकन आणि हे तुम्हाला सांगितलं जसं ड्राय चिकन आहे. केळीच्या पानामध्ये ही अशी शिजवलेली चिकन बिर्याणी आहे जी आपण आता उलगडणार आहोत. दिलेली आहे पापड बरोबर. घेऊया आपण एक परोठा. ह्यांना हा 10 रुपयात हा परोठा द्यायला कसं जमतंय आय डोंट नो. दिस इज लाईक सो कूल. सुरमईची कढी, त्याच्या असा सुरमई मासा आहे ह्याच्यामध्ये. तर त्याच्यातला मी हा छान असा एक तुकडा घेणार आहे. छान बघा कसल्या वाफा येतात. गरम गरम सर्व केलेलं आहे. ग्रेव्ही आहे ना थोडंसं तिखल्याचं टेक्स्चर आणि रंग दिसतोय. हा 150-200 रुपयाला मासे देणं आणि एवढं छान फ्रेश आहे. इट्स खरंच खूप चांगलं आहे. पॉकेट फ्रेंडली, लोकांना एन्जॉय करण्यासाठी. आता बघूया हा परोठा पण बघितलं कसला पटकन तुटला. त्याच्यामध्ये घेऊया ग्रेव्ही. हा इतका नरम आहे, पटकन तुटतोय. असं चिवट अजिबात मैद्याचं झालं नाही. सो चिंच इट्स सो कूल. सुरमईचा फुल अर्क उतरलेला आहे. मला आधी काय वाटलं माहिती आहे का, नुसतं असा मासा त्यांनी सोडला असेल ग्रेव्हीमध्ये, पण तसं नाही आहे. लांब असा टोमॅटो दिसतो. सो त्याचा टोमॅटोचा पण आंबटपणा आहे आणि चिंचेचा पण. व्हेरी यमी. आणि हा परोठा 10 रुपयाचा. ह्याच्यामध्ये अजिबात म्हणजे तो असा इतका फ्रेश बनलेला आहे. एका अशा ट्रायमध्ये तो असा तुटतोय. म्हणजे अजिबात कधी कधी गव्हाची पोळी पण एकदम चिवट होते, पण हा एकदम असा लगेच तुटतोय. ही इज अ मस्ट ट्राय. मस्ट म्हणजे मस्टच. त्याच्यावर थोडासा फ्राय घेऊया. फ्रेंड सुरमई फ्राय बघा ना, जरा ड्राईश वाटतोय यार. स्पायसी आहे. माशाची क्वालिटी पण किती छान आहे. डूड हे कसं करतायत हे. नाही सिरियसली
हाऊ दे डुईंग दिस. लाल तिखट आहे म्हणजे खूप नाही आहे पण झणझण झणझण झणझण. बांगडा ट्राय करणार आहे का फ्रेश आहे. बाहेरनं जरासा ड्राय वाटतोय. बांगड्याला पण अजिबात वास नाही आहे. इट्स सो यमी. हा फ्राय आहे पण टेक्स्चर आतलं एकदम तंदूर केल्यासारखं वाटतंय. असं असतं ना माशाला असं मस्त फ्रेश असं चुई असं तसं वाटतंय मला. ॲक्च्युली बघून तेवढं अपिलिंग वाटत नाही पण खाल्ल्यावरती त्याची चव आहे ना इट्स टू गुड. सिम्पल कुकिंग. आणि हा आता मोदक मासा जो आहे छोटासा तो बघूया. तो पण आतनं एकदम छान असा नरम दिसतोय. हे छान आहे. हे आणि स्क्विड आहे ना त्याच्यावरती ते इतकं तिखट लागलं मला असं वाटलं की लाल तिखट असेल पण मिरचीच्या बिया दिसतात त्याच्यावरती. लाल मिरचीच्या बिया असतील. प्लेन जर तुम्ही भात आणि असं काहीतरी एकदम सिम्पलची अशी जर करी घेणार असाल किंवा डाळ घेणार असाल ना तर त्याच्याबरोबर काय किलर लागतील हे सगळे फ्राय. सो यांचं चिकन पण आहे ना ते पण असं जरासं ड्राय वाटतं. यांचं चिकन जरासं स्वीटिश आहे बिकॉज त्यांनी काय केलं ना फ्राय केल्यानंतर त्याला परतलेलं आहे थोडंसं कांदा टोमॅटोमध्ये. छान लागतं असं देसी. तर असं आग नाही लागत आहे जेवढं स्क्विड आणि मोदक ते लागत होता फ्राय. हिरव्या मिरचीपेक्षा जास्त लाल मिरची ड्राय सुकी लाल मिरची खूप वापरल्या जाते. सगळ्यावरती कढीपत्ता बघितला तुम्ही. सगळे गार्निश कसे कढीपत्ता कढीपत्ता कढीपत्ता. आता आलेली आहे चिकनची बारी. सो हे दोन्ही ग्रेव्ही सेम आहेत सो मी ते टेस्ट करणार नाही आहे. ही जराशी वेगळी आहे बट ही थोडीशी ती आंबट चिंचाची आहे जी आता आपण फिशमध्ये ट्राय केली म्हणजे काइंड ऑफ. सो ती पण मी टेस्ट नाही करणार आहे. बट ह्याचं हे जे चिकन आहे ही ग्रेव्ही आपण टेस्ट करूया. थोडंसं तुम्हाला रंग नाही वाटत ते चिकन सागोतीसारखं आहे म्हणजे आपला वडा सागोती असतं कोकणी जर असं तसं आहे ना टेक्स्चर. पण ह्याच्यामध्ये पण बघा लांब लांब असे कांदे आणि टोमॅटो दिसतात. आणि यांचं ना चिकन जरी दिसत असेल ना असं एकदम सख्त तरी ते तसं नाही आहे म्हणजे सी असं एकदम नरम आहे लगेच ते तुटतं आहे. ॲक्च्युली वडा सागोतीमध्ये कसं असतं ते चिकन तसं ओल्या नारळाचं वाटण लावलेलं आहे. कांदा आहे जो त्यांचा गरम मसाला आहे तो पण खूपसा आपल्या मालवणी मसाल्यासारखा आहे. चिकन मटन मसाल्यासारखा आहे फक्त त्याच्यात मिरी जरा जास्त आहे. नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत ना ते म्हणतात ना की कोकोनट बेस्ड चिकन ग्रेव्ही कसं म्हणतो आपण तेव्हा कसा टेस्ट एक डोळ्यासमोर येते सारी तोंडात येते सेम. आणि हा फोडणीमध्ये कढीपत्ता आहे जो आपण फक्त माशाला वापरतो. तर छान वाटतंय की मी ही जागा तुम्हाला शोधून दाखवली आहे. आणि आता पापडम आपण असा ठेवूया ताटात आणि ही उलगडूया. सो त्यांनी ना अशी कुरचुंडी बांधलेली आहे तर ना त्याला दोरा वगैरे नाही बांधलाय. क्रश केलेली आहे फॉईलमध्ये. अंड असा आहे एकदम असा बारीक बारीक भात आहे. खडे मसाले दिसत आहेत तुम्हाला. आणि असं कसं असतं ना केरळमध्ये ही गोष्ट एवढी कॉमन आहे ना म्हणजे तुम्ही गेला असाल तर तुम्हाला कळत असेल ते लोकल लोक अरे काय आता जेवायला चल 4 पाकिटं बिर्याणी आण. पाकिटं म्हणजे काय केळीच्या पानामध्ये अशी बांधलेली असतात आणि त्याच्यामध्ये असा पांढरा भात तुम्हाला खूपसा दिसणार आहे. ओके असं नाही आहे की बिर्याणी आहे म्हणल्यावरती सगळी लालच दिसणार आहे. मसाला असा वेगळा असतो. असा एकदम असा गोडसर झालेला त्यांनी भाजलेला हा कांदा असतो आणि एकदम असे सुटसुटी ड्राय हैदराबाद बिर्याणीसारखं टेक्स्चर असतं. तर केरळमध्ये म्हणजे पार्सल पण तुम्ही जेव्हा आणता बिर्याणी तेव्हा ते असेच ह्याच्यामध्ये देतात चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये पण. सो तीच त्यांनी एक ट्रेडिशनल केरळची जी पद्धत असते सर्विंगची ती त्यांनी इथे कंटिन्यू केलेली आहे. सो हे बघा हा मोठा असा चिकनचा पीस आलेला आहे. सो आपण बघूया तुम्ही एक ऑर्डर केल्यानंतर एक अंडा आहे आणि एक आपण इथे घेतलेला आहे पीस 2 आणि 3. ओके असे 3 मोठे पीस. या पुरचुंड्या त्यांनी बनवून ठेवलेल्या आहेत आणि जसं तुम्ही ऑर्डर करता तुम्हाला ते आणून देतात. सॉफ्ट टेंडर असं चिकन आहे एकदम फ्लेवरफुल. ही मस्ट ट्राय आहे बिर्याणी. ह्याच्यामध्ये गोडसर असापणा येतोय त्या कांद्यामुळे आणि त्याचे फ्लेवर इतके छान प्रत्येक शीतात पोचलेले आहेत कारण की केळीच्या पानात शिजवलेलं आहे. छान माइल्ड स्पायसेस आहेत खडा स्पाइस पण आणि त्यांचा जो बिर्याणी मसाला किंवा रादर जिथे बेसिक मसाले वापरून तो एक बिर्याणी सुंदर फ्लेवर क्रिएट करतात. मी नाही शब्दांमध्ये सांगू शकत. खूप तर मंडळी मन आणि पोट एकदम तृप्त झालेलं आहे. मस्ट विजिट आहे आणि हा मॅक्सिमम व्हिडिओ शेअर करा कारण इतक्या छान दरात एवढं सुंदर जेवण पोटभर स्वच्छ पारंपरिक पद्धतीचं आणि चवीचं खरंच कुठे मिळेल खूप कमी जागी मिळतं. सो मॅक्सिमम शेअर करेन. लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल. आणि आता मी पळतीये घरी पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके Kalavara, the basic world represents kitchen, a traditional Kerala restaurant, providing all the Kerala delicacies. जो खा रहा है ना उसका मन भी भरना पड़ेगा, पेट भी भरना पड़ेगा. That's it.